चौक विभाग क्रिकेट कमिटीचे माजी अध्यक्ष कैलासजी गावडे यांना विनंती आहे की त्यांनी देखील मुख्य मंचावरती यावं. रायगड प्रीमियर लीग मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. शेवटचा सामना मैदानामध्ये येतोय. ओंकार पाटील आणि बारक्या सलामीला आलेत आणि त्यांच्या विरोधामध्ये एमडी वॉरियर संघाकडून सलामीचं षटक घेऊन येतोय तो सुमेध पत्रे. फार चांगली मॅच पाहायला मिळणार, कारण ओंकार आणि बारक्या पहिली मॅच फार चांगले खेळले होते. पहिला सामना या संघानं जिंकला होता आणि दुसऱ्या सामन्यामध्ये त्यांना मात्र परास्त व्हावं लागलं. आणखीन एक संधी आहे, त्यामुळे आता शेवटच्या सामन्यामध्ये त्यांची भेट ही एमडी वॉरियर संघासमवेत आहे. सुमेध पत्रे मागच्या मॅचचा हिरो, आघाडीचं षटक घेऊन आलाय. 2 ओव्हरमध्ये 12 धावा, 3 महत्वाच्या फलंदाजांना त्यानं बाद केलं. मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक त्याला मिळालं. आणि दुसऱ्या बाजूला ओमकार. ओमकार पाटीलला स्क्रीनवरती आपण पाहतोय. स्टायलिश खेळाडू. सुमेध पत्रे गोलंदाजीला आहे. रायगड जिल्ह्यातील 2 धुरंधरांचं युद्ध आपल्या भेटीला आलंय. ओंकारच्या विरोधामध्ये सुमेध पत्रे. पहिलाच बॉल खोलात टाकला होता. टोक रशीन यॉर्कर. ओंकार बीट झाला. विकेट किपर सोहेल बीट झाला. पहिल्याच बॉल वरती मिळाल्यात त्या 4 धावा. पाहायला मिळाला. भन्नाट असा यॉर्कर. खरं तर गोलंदाजाचं अस्त्र, गोलंदाजाचं ब्रह्मास्त्र. आणि आज जे जे यॉर्कर बॉल सुमेध पत्रेकडून डिलिव्हर्ड झालेत ना, एकतर ते निर्धाव आलेत किंवा त्या बॉलवरती विकेट मिळाली. भन्नाट असे वेगवान यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाले. थोडीशी दुखापत पाहायला मिळाली. सोहेलच्या हाताला बॉल ब्रश झाला. दुखापतग्रस्त आहे सोहेल. आणि त्या ठिकाणी लगेच बारक्या आणि ओंकार बघण्यासाठी गेलेत, कारण सोहेल, ओंकार, बारक्या हे खरं तर एकत्र सराव करणारे, एकत्र खेळणारे फिरणारे खेळाडू आहेत. परंतु आज व्यावसायिक स्पर्धा खेळत असताना एकमेकांच्या विरोधामध्ये खेळतायत. एकमेकांचे चांगले मित्र, एकमेकांचे चांगले पक्के वैरी आता मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. हसी मजाक सुरू आहे. रायगड प्रीमियर लीग 15 तालुक्यांना एकत्र करणारी स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. 3000हून अधिक खेळाडूंनी फॉर्म या स्पर्धेसाठी भरले होते. 448 खेळाडूंना या स्पर्धेमध्ये सहभाग देण्यात आलाय. मालिकेतील सर्वोत्तम खेळाडूला 4 व्हीलर हे पारितोषिक आहे आणि बरीचशी वस्तुरूपी स्वरूपाची पारितोषिकं या स्पर्धेसाठी आहेत. आणि आदरणीय महेशजी कडू साहेब आणि चांदीची ट्रॉफी हे नातं वेगळंच राहिलेलं आहे. जेव्हा जेव्हा महेश कडू साहेबांचं आयोजन असतं, नियोजन असतं, त्यावेळेला चांदीची ट्रॉफी आणि त्यासोबत देण्यात येणारं शुद्धतेचं प्रमाणपत्र हे एक विशेष ओळख महेशजी कडू साहेबांची राहिली आहे. पहिला बॉल 4 धावा 22च्या रूपानं आल्यात. आणि दुसराच बॉल समोर टाकलेला, खोदून काढलाय. मिडविकेटला फिल्डर आहे ओंकारसाठी. सिंगल मिळतीये. ओंकारनं स्वतःचं खातं उघडलंय. 5 धावा धावफलकावरती आहेत. सोनाई 11 तळेगाव रसायनी, आदरणीय सचिनजी तांडेल साहेबांचा संघ मैदानामध्ये आहे आणि त्याच्या विरोधामध्ये एमडी वॉरियर संघ. दमदार आमदार आदरणीय महेंद्रजी दळवी साहेबांचा संघ मैदानामध्ये फिल्डिंग करतोय. पहिल्या मॅचचा हिरो, 13 बॉलमध्ये 40 धावा करणारा बारक्या आता स्ट्राईक वरती उभा आहे. आज पहिल्या मॅच मध्ये 64 धावांची पार्टनरशिप ओमकार आणि बारक्यामध्ये आपण पाहिली होती. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल ऑन साइडला ओढलाय. गोळीच्या वेगाने क्षेत्ररक्षक गेलाय. फार चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. अगदी चित्त्याच्या चपळाईनं धावला आणि 2 धावा वाचवण्याचं त्यानं काम केलं. ऋषी राऊत आहे त्या ठिकाणी, फार चांगली फिल्डिंग करतोय. आणि स्क्रीनवरती देखील पाहू शकतोय, धावत जाऊन स्वतः वाकला बॉलला अडवलं आणि थोडासा लेझी थ्रो दिलाय, परंतु 2 धावा देखील त्या ठिकाणी वाचवल्या.
क्षेत्ररक्षणाचा दर्जा मैदानामध्ये पाहायला मिळतोय. 3 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 7 धावा धावफलकावरती आहेत. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल, बारक्याचा क्लास पाहायला मिळाला, बारक्याचं स्किल पाहायला मिळालं. डोक्याचा वापर करत मारलेला हा स्क्वेअर कटचा लाजबाब चौकार. रुचकर फटका होता, मनाला भुरळ पाडणारा फटका होता. उडी मारून बागपुडला जात बॉलला कट केलं. स्क्वेअर कटचा नजाकतवाला फटका, अगदी सौंदर्यानं भरलेला फटका पाहायला मिळाला आणि बारक्याच्या बाडमधून आलाय एक दमदार चौकार. या वेळेला बॉलला उडवलं, पिकअप शॉट पाहायला मिळाला. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून बॉलला पाठवलं सीमा रेषेच्या बाहेर. बारक्या सांगतोय षटकार मारणं ही कला आहे आणि मी या कलेचा कलाकार. षटकार. बारक्याचा हा फटकार रिप्ले मध्ये जर आपण पाहिला, या वेळेला बसून मारलेला फटका आणि स्वतः मारलेला फटका. बसून बघतोय, बॉलकडे बघत राहतोय, कुठे गेलाय. सोनारी गावामध्ये बॉलला पाठवलंय आणि त्याकडे बारक्या बघत देखील राहिला. मागच्या मॅच मध्ये ज्यानं फलंदाजांना बॅटीचं तोंड उघडू दिलं नव्हतं, ज्यांना आपल्या विरोधामध्ये आक्रमण करू दिलं नव्हतं, जो फलंदाजांना थांबवत होता, जो फलंदाजांवरती कुरघोडी करत होता, त्याच सुमेध पत्रेच्या विरोधामध्ये आता आक्रमण पाहायला मिळतंय. मागच्या सामन्याचा हिरो, परंतु आता मात्र थोडीसा खराब कामगिरी करत असताना पाहायला मिळतोय. 13 धावा त्याच्या विरोधामध्ये आल्यात आणि 22चा एक चौकार. एकंदरीत 17 धावा पहिल्या षटकामध्ये आल्यात. खरं तर ओंकार आणि बारक्या सुमेध पत्रेचा अभ्यास करून मैदानामध्ये उतरलेत. त्यांनी ठरवलं सुरुवातीपासून आक्रमण करायचं आणि आपण म्हणतो ना, अटॅक इज अ बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स, आणि तोच डिफेन्सचा फॉर्म आक्रमणाच्या रूपानं वापरत असताना 17 धावा स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतात. बारक्या थोडंसं बॅटला बॉल लागला त्यावेळेला कदाचित एखादा तुकडा पडला असावा. पंचांच्या समवेत त्या ठिकाणी चर्चा करत असताना, आपल्या बॅटला चुंबन घेत असताना, ज्या बॅटनं आपल्याला मोठं केलंय, ज्या बॅटनं आपल्याला नाव दिलंय, त्या बॅटच्या प्रती थोडंसं नम्रतेची भावना व्यक्त करताना पाहायला मिळाला. 17 धावा धावफलकावरती आहेत. स्लोअर बॉल, मोन्याच्या पुढ्यात बॉलला कॅरी करू शकला नाहीये. आणखीन एक दमदार, सणसणीत, दणदणीत आरपीएल चौकार. फर्स्ट एड किट पाठवा. फर्स्ट एड किट किंवा काही असेल तर लगेच मैदानामध्ये पाठवा. रिप्लेमध्ये पाहिला शफल झालेला फटका खोदून काढण्याचा प्रयत्न, बारक्या बघत राहिला कदाचित झेल होतोय का, आणि त्यानंतर थोडासा सुटकेचा निश्वास त्याने टाकला, कारण मॅच मधला सगळ्यात मोठा बॅटर बाद झाला असता आणि मोन्या बॉलला खरं तर कॅरी करू शकला नाहीये, बॉलला वेध घेऊ शकला नाहीये आणि चौकार आला. महाराजांच्या प्रतिमेजवळ जाणारा हा चौकार, महाराजांना मानवंदना देणारा हा चौकार पाहायला मिळाला. आणि मगाशी देखील म्हटलं होतं, बॅटीची थोडीशी कड त्या ठिकाणी डॅमेज झाली असावी आणि त्यामुळेच तो पंचांकडे गेला होता. बारक्या 21 धावा धावफलकावरती आहेत. ज्या फलंदाजांना गोलंदाजांना रोखलं होतं तोच सुमेध पत्रे आता मॅच मध्ये थोडासा महागडा होताना पाहायला मिळतोय. क्रिकेट आहे, कधी काय घडेल याचं भाकीत करणं कठीण आहे, कारण प्रत्येक दिवस प्रत्येक वेळ ही सारखी नसते, प्रत्येक वेळ ही बदलत असते. कारण मागच्या मॅच मध्ये सुमेध पत्रेची वेळ होती, परंतु आता बारक्या कांबळेचा काळ या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. 21 धावा धावफलकावरती ओंकार पाटील वरती सगळ्यांचं लक्ष. वाघरणचा निखिल पाटील गोलंदाजीला आलाय. आज सर्वाधिक विकेटच्या यादीमध्ये या गोलंदाजाचं देखील नाव असेल, कारण चांगली गोलंदाजी त्यानं केली आहे. मागच्या मॅच मध्ये थोडासा महागडा ठरला, परंतु महत्वाच्या फलंदाजांना त्यानं बाद देखील केलंय. निखिल पाटील वाघरणचा गोलंदाज आहे आणि ओंकारसाठी फिल्डिंग सेट केली जाते.
ओंकारचा खेळ सगळ्यांना ठाऊक आहे. ओंकार कसे फटके मारतो, कुठे मारतो आणि त्याच्यामुळेच थोडीशी फिल्डिंगमध्ये व्यूहरचना आखली जाते. थोडं फास्ट खेळायचंय मोन्या, थोडं फास्ट खेळायचंय. आपण 35 मिनिटांचा वेळ दिलाय, त्यामध्ये आपल्याला हे सामने इनिंग संपवायची आहे. सोनारी एंडकडून निखिल तयार होतोय ओंकारच्या विरोधामध्ये. रायगडचा लोकप्रिय खेळाडू, त्याच्या समोर अलिबागचा एक फार चांगला ऑलराऊंडर, आज सगळ्यांना प्रभावित केलंय. त्यांच्यामधलं हे बॅटल आहे. ओंकार बघतोय माझ्यासाठी कशी फिल्डिंग लावले, कुठे कोणता खेळाडू ठेवलाय, याचा तो अभ्यास करतोय. शांत असं वातावरण आहे. मैदानाच्या सभोवताली चहू बाजूला प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, चेंडू शरीरावरती होता, शरीरावरती थोडासा आतमध्ये आला आणि कट केलाय. समोर सिंगल मिळते. बारक्या स्ट्राईक वरती आहे. बारक्यानं आज बॅटिंग फार चांगली केली आहे. दोनही मॅचेसमध्ये बारक्या चांगल्या खेळल्या. पहिल्या मॅचमध्ये सामनावीर ठरला होता, मागच्या मॅचमध्ये सामना गमावला, परंतु आता चांगली सुरुवात, दमदार सुरुवात करत असताना पाहायला मिळतोय. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर स्टँडच्या समोर बॉलला फील्ड केलं गेलं. एकच धाव. शांत क्रिकेट आहे. दोन्ही बॅटरनं ओळखलंय चांगला बॉलर आहे, चांगल्या बॉलला सन्मान दिला पाहिजे, धावफलक हलतं ठेवलं पाहिजे, आपण धावा जमा केल्या पाहिजेत आणि सिंगल डबल्सनं स्ट्राईक रोटेट देखील केली जाते. ही चांगली रणनीती मैदानामध्ये. खरं तर सगळे चेंडू आहेत ना, ते वाईड लाईनच्या अगदी जवळून डिलिव्हर करण्याचा प्रयत्न केला जातोय. त्याचाच परिणाम की मैदानामध्ये एक थोडासा खराब चेंडू निखिल पाटील कडून पाहायला मिळाला. 24 धावा धावफलकावरती आहेत. फिल्डिंग पाहिली तर एक खेळाडू डीप एक्स्ट्रा कव्हरला आहे, एक लॉंग ऑनला आहे आणि एक मिड विकेटला. या वेळेला ओंकारनं बॉलला उडवलंय, खोदून काढलंय. नजाकत बाला फटका पाहायला मिळाला. ओंकारचा दर्जा पाहायला मिळाला. ओंकारच्या फलंदाजीचा क्लास पाहायला मिळाला. चौकार. सचिनजी तांडेल यांचे बंधुराज समीरजी तांडेल व अनिलजी कुरंगुळे या दोन्ही सन्माननीय अतिथींना विनंती आहे, आपण अतिथी मंचात यावं. सचिनजी कुरंगुळे व समीरजी तांडेल यांना विनंती आहे, आपण VIP डायसवर येऊन स्थानापन्न व्हावं. ओ टू कॉम्बॉक्स. पुढ्यात टाकलेला बॉल आहे ना, ओंकारनं फक्त उडवला. टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक. हलक्या हातानं बॉलला उडवलाय. क्षेत्ररक्षकाच्या समोर बॉल लँड झालाय. सिंगल मिळतेय. चांगली रणनीती दोन्ही बॅटर्स कडून. हे दोन बॅटर आहेत ना, हे चांगले मित्र आहेत, त्यामुळे या दोघांमध्ये समन्वय चांगला आहे, संवाद चांगला आहे आणि त्याचाच परिणाम की पहिल्या विकेटसाठी तीनही मॅचमध्ये या दोन्ही सलामीवीरांकडून चांगला खेळ पाहायला मिळालाय. बारक्यानं बॉलला लॉप केलंय. लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळाला. लॉंग ऑफच्या डोक्यावरून बॉलला पाठवलंय ढगात. षटकार. एक 35 धावा धावफलकावरती. आक्रमक बॅटिंग मैदानामध्ये. या वेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न, त्यामध्ये यशस्वी. मैदानाच्या सभोवताली फटकेबाजी पाहायला मिळते. सगळ्यांची मन जिंकतोय आणि गोलंदाजाला देखील प्रश्न पडलाय की बॉल टाकायचा तर टाकायचा तरी कुठे. मिळतोय चौकार. थँक्यू डीजे. हा बॉल बघा कुठे होता आणि पाठवला कुठे. रचनात्मक फटका पाहायला मिळाला. रिप्ले मध्ये देखील पुन्हा पुन्हा पाहायला आवडेल. स्टंप मध्ये टाकलेला बॉल, बॉल वरती करडी नजर होती, फटका बनवला आणि पाठीमागच्या बाजूला काय दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळाला. ओंकार पाटील मिस्टर 360 या नावानं हा खेळाडू ओळखला जातो, परंतु आता खऱ्या अर्थानं बारक्या 360 मैदानामध्ये ठरलाय. मैदानाच्या चारी बाजूला कुठेही बॉल तुम्ही टाका, तो बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेरच पाठवतोय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 39 धावा या तळेगाव रसायनी संघाच्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. दमदार सुरुवात
मैदानामध्ये पाहायला मिळते. आम्ही नेहमी उल्लेख करतो, एखादी मोठी इमारत बांधायची असेल तर त्यासाठी तिचा पाया मजबूत असावा लागतो. आणि एक मोठी धावसंख्या तुम्हाला उभी करायची असेल तर तुम्हाला पहिली विकेटची पार्टनरशिप फार महत्त्वाची असते. आणि तीच महत्त्वाची पार्टनरशिप ओंकार आणि बारक्या या दोन बॅटर्सच्या कडून मैदानामध्ये पाहायला मिळते. बारक्या 27 वरती खेळतोय, ओंकार 7 वरती खेळतोय. आणि आज बारक्याचं पहिल्या मॅचमध्ये अर्धशतक हुकलंय आणि या महत्त्वाच्या मॅचमध्ये ते अर्धशतक पूर्ण होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. अमित पारकर गोलंदाजीला आलाय. आवाजचा हा खेळाडू आहे. या अगोदर 5व्या षटकामध्ये तो गोलंदाजीला आला होता. आता मात्र त्याला 3ऱ्या षटकामध्ये गोलंदाजीला आणलंय. तिसरा गोलंदाज म्हणून त्याचा वापर केला जातोय आणि रणनीतीमध्ये थोडासा बदल. या दोन फलंदाजांना थांबवण्यासाठी एका चतुर चालाक गोलंदाजाला गोलंदाजी मार्गवरती आमंत्रित केलंय. अमित पारकर फिरकी गोलंदाज आहे, चेंडू वळवण्यामध्ये माहीर आहे. पहिलाच बॉल खूप उंच गेलाय आणि लांब देखील. बॉल हवेमध्ये गोष्टी सांगतोय, हवेसोबत चर्चा करतोय. षटकार. ओंकारची नजर आता चेंडूवरती बसली आहे. पुढ्यात टाकलेल्या बॉलला तो सरळ बाट वरती घेतोय आणि बॉलला अक्षरशः तो प्रॅक्टिस मॅच सारखं बाहेर पाठवतोय. षटकार आलाय त्याच्या बॅट मधून. फार चांगला बॉल खाली राहिला होता परंतु जास्त बाहेर आहे. लेग कटर होता. वाईड बॉलचा इशारा आलाय. बाविस्कर सरांचा अतिरिक्त चेंडू टाकावा लागेल. रिप्ले मध्ये देखील आपण पाहिलं 46 धावा धावफलकावरती. 13 बॉल मध्ये 46 धावांची पार्टनरशिप पाहायला मिळाली आहे. फुलटॉस बॉल टिपिकल ओंकार पाटील मैदानामध्ये पाहायला मिळाला. ज्या फटक्यासाठी ओंकार पाटील ओळखला जातो तो फटका मैदानामध्ये दाखवतोय, प्रेक्षकांची मनं जिंकतोय आणि फलंदाजी करणाऱ्या सोनाई 11 तळेगाव संघाच्या 50 धावा पूर्ण. अवघ्या 14 चेंडूंमध्ये 52 धावा झालेल्या आहेत तळेगाव रसायनी संघाच्या. काय कमालीची बॅटिंग करतोय ओंकारचे 2 षटकार अमित पारकरच्या विरोधात. आणखीन एक दुरी भी मंजुरी भी. लगातारचा 3रा षटकार रायगडचा सिक्सर किंग मैदानामध्ये पाहायला मिळतोय. ओंकार पाटीलचा 3रा षटकार. गाणं वाजवलं, गोंधळ ऐकवलं आणि गोंधळ घातलाय ओंकारनं. स्वतः मारलेला फटका एका पायावरती बसून पाहत राहिला आणि दर्जेदार फलंदाजी होती. रिप्ले मध्ये पाहत राहावं अशी फलंदाजी मैदानामध्ये सुरू आहे. 3 चेंडूंवरती लगातार 3 षटकार पाहायला मिळाले आणि आणखीन षटकार येणार का हा प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये. 58 धावा धावफलकावरती. कमी गतीने टाकलेला बॉल ओंकारला चकवलं आणि चांगला चेंडू. हा कमबॅक महत्वाचा आहे. 22च्या स्वरूपामध्ये धाव आली. हा अतिशय चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाजाचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी हा चेंडू येणं गरजेचं होतं आणि तो डिलिव्हर देखील झालाय. 59 धावा 16 बॉल मध्ये 59. बारक्यानं चांगला ड्राईव्ह केलाय. मोन्या आहे आणि बॉलला कव्हर करतोय. एकच धाव. 60 धावा धावफलकावरती झाल्यात. 2.5 चेंडूंचा खेळ झालाय. 60 धावा. अशीच फलंदाजी होत राहिली 120+ रन स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळू शकतात. परंतु इथे फलंदाजांना थांबवणं गरजेचं आहे. विकेट घेणं गरजेचं आहे. MD वॉरियर्स अलिबाग टीमला मॅच मध्ये परत यायचं असेल, मॅच मध्ये थोडीशी चांगली स्थिती बनवायची असेल तर या जोडीला फोडणं अत्यंत गरजेचं असणार आहे. ओंकार फार चांगली बॅटिंग करतोय. बारक्या फार चांगली बॅटिंग करतोय.
टिपिकल विंटेज ओंकार पाटील मैदानामध्ये बरसतोय गरजतोय या ओव्हर मध्ये ठोकतोय चौथा षटकार. हायलाइट्स आपण पाहतोय ओंकारच्या फलंदाजीचे, सगळ्यांना मंत्रमुग्ध करतोय, आपल्या फलंदाजीचं वेळ लावतोय आणि ओंकारचा चाहता वर्ग का एवढा मोठा आहे हे मैदानामध्ये दाखवतोय. 10 बॉलमध्ये 31 धावा ओंकारच्या बॅटमधून आणि रिप्लेमध्ये देखील आपण पाहिलं हा थोडासा बाहेरचा बॉल, वाईड बॉल अमित पारकरचा आणि तदनंतर एका पायावरती बसून आणखीन एक बैठक लगावली. बैठकीतला फटका, ठेवणीतला फटका, ज्या फटक्यांसाठी ओंकार ओळखला जातो ना तो खास फटका, त्याची ही अदा मैदानामध्ये पाहायला मिळाली जी प्रेक्षकांना करते ओंकारवरती फिदा. 3 ओव्हरचा खेळ संपलाय, 66 धावा धावफलकावरती आहेत, 22च्या ॲव्हरेजनं या धावा पाहायला मिळत आहेत. वॉरियर्स अलिबागच्या खेम्यामध्ये विचारला जातोय या फलंदाजांना रोखायचं कसं, आणि सोनाई 11 तळेगाव रसायनीचे सगळे समर्थक खुश आहेत. मोठ्या संख्येनं यूट्यूबवरती ओंकारची बॅटिंग, बारक्याची बॅटिंग प्रेक्षक एन्जॉय करतायत. 3500 प्रेक्षक यूट्यूबवरती हा सामना एन्जॉय करतायत. या सगळ्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. 3,48,970 म्हणजे 1030 सबस्क्रायबर दूर आहे 3.5 लाख सबस्क्रायबर होण्यासाठी. जर आपण 24 लाईव्ह इव्हेंट या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जेव्हा जेव्हा 24 लाईव्ह इव्हेंट ही टीम स्पर्धा कव्हर करेल तेव्हा तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येतील. आता थोड्याच वेळात इथे मात्र बरेचसे कलाकार अर्थात ऑर्केस्ट्रा मैफिल सप्तसुरांची जे निर्माते ओमकारजी काटाले अलिबाग रायगड त्यांच्यासोबत त्यांची पूर्ण टीम, म्युझिशियन टीम आज सोनार इथे उपस्थित होता. खरं तर स्वर्गीय महाराष्ट्राचे लाडके गायक तसेच प्रल्हादजी शिंदे यांचे सुपुत्र ढोलकी वादक सूरजजी शिंदे यांचे शिष्य सुप्रसिद्ध ढोलकी वादक जीवनजी पवार, त्यांच्यासोबत कीबोर्ड वादक भूषण सुतार, गजानन घरत, निवेदक व कॉमेडी मिमिक्री आर्टिस्ट विनोद नाईक आणि सुप्रसिद्ध गायक अलंकार पाटील या सर्व कलाकारांचा ताफा या स्पर्धेला सदिच्छा आणि शुभेच्छा देण्यासाठी थोड्याच वेळात या रायगड प्रीमियर लीगच्या 6व्या पर्वामध्ये उपस्थित राहणार आहे. त्यांचं शब्द सुंदराने आपण स्वागत करूया. बारक्याच्या राशीमध्ये आज खूप काहीतरी चांगलं लिहिलंय. आज नशिबाच्या रथामध्ये बसून आलाय. 2 कॅच त्याच्या ड्रॉप झालेत. 67 धावा धावफलकावरती. ओंकारच्या विरोधामध्ये सुमित पाठीमागे फिरून खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आलाय. वेगवान चेंडू होता आणि सुमित आता वेगवान गोलंदाजी करतोय. इतका वेग होता की ओंकार पण बीट झाला आणि विकेट किपर देखील बीट झाला. 11 मध्ये 31 वरती ओंकार खेळतोय, 9 मध्ये 29 वरती बारक्या खेळतोय. 67 धावा झाल्यात आणि हे सुमितचं षटक आहे ना, हे निर्णायक षटक आहे. अलिबाग टीमसाठी हे चांगलं षटक येणं अपेक्षित असेल. चांगला बॉल शरीरावरती होता, बॅटला लागून शरीरावरती आदळला. प्रफुल्ल ठाकूर सर आहेत मेन पंच, बाविस्कर सर आहेत, पोराडे सर आहेत. हे 3 क्वालिफाईड अंपायर आजच्या संपूर्ण रात्रीमध्ये ही 7वी डे नाईटची स्पर्धा कव्हर करताना आज आपल्याला 6व्या पर्वामध्ये पाहायला मिळत आहेत. सुमित चांगला कमबॅक करतोय. 3 बॉलमध्ये 1च धाव खर्च केली आहे. मोठ्या खेळाडूंचं हेच तर लक्षण असतं.
आधी काय झालं त्याचा फरक पडत नाही. या वेळेला ओंकारनं बॉलला उडवलाय, जाळं विणलं होतं. ओंकारचा कॅच देखील सुटलाय. ही कॅच नाही तर मॅच सोडावी लागू शकते. एकाच सामन्यामध्ये 3 झेल 2 मोठ्या फलंदाजांचे सुटले जातात आणि येतोय. चेक केलं जाईल त्या ठिकाणी. आणि बाउंड्री आलेली आहे. या चौकारानं एकूण धावसंख्या होतीये 71. मोन्या मात्र थोडासा हतबल झालाय. काय करावं त्याला सुचत नाहीये. मैदानाच्या आतमध्ये काय घडतं या गोष्टींवरती विश्वास बसत नाहीये. कारण ओंकारचा झेल सुटलाय, बारक्याचे 2 झेल सुटलेत आणि जर असे झेल जर सुटत राहिले तर मात्र थोडस कठीण बनणार. संधी आली आहे, पुन्हा एकदा संधी दवडली आहे. 2 वेळा 2 फलंदाजांना जीवदान दिलं जातं आणि सोडलेले झेल किती महागडे असणार ते आता येणारी वेळ आणि येणारा काळच सांगणार आहे. थोडस दबाव, दडपण, शांत डोक्यानं खरं तर या खेळाडूने खेळणं अत्यंत गरजेचं आहे. सूरज, हे म्हणजे असं झालं, काळ आलाय परंतु वेळ आली नाही. निश्चित आपलं म्हणणं अगदी रास्त आहे. काळ आलाय परंतु वेळ आली नाहीये आणि कोणाची वेळ येणार येणारा काळच सांगणार आहे. सुमेध चांगली बॉलिंग करतोय, हा फार चांगली बॉलिंग आहे. या ओव्हरमध्ये सारं काही चांगलं पाहायला मिळालंय. अलिबाग टीमसाठी जर कॅचेस सुटल्यात परंतु बॉलिंग सुमेधची चांगली पाहायला मिळाली आहे. केवळ त्यानं या ओव्हरमध्ये 6 धावा खर्च केल्यात. क्षेत्ररक्षणाची साथ जर लाभली असती ना प्रसाद सर, तर काहीतरी वेगळं चित्र, वेगळं इक्वेशन मैदानामध्ये पाहायला मिळालं असतं. मैं घायल हूं इसीलिए घातक हूं. मैदानामध्ये सोडलेला झेल किती महागडा असतो ना त्याचं उदाहरण पाहायला मिळालं. बारक्याच्या बॅट मधून आलाय षटकार. चार ओव्हरचा खेळ संपलाय. 78 धावा धावफलकावरती. ओंकार पाटील नावाचं वादळ, बारक्या कांबळे नावाचं वादळ आणि ही 2 वादळ आपल्याला मुख्य स्क्रीनवरती पाहायला मिळतात. या वादळाला थांबवणं गरजेचं आहे एमडी वॉरियर्स अलिबाग संघाकडून. सूरज, म्हणून तर असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये एकाला नाही तर एकीला महत्व आहे. त्याच कुठेतरी सांघिक एकी पाहायला मिळत नाहीये एमडी वॉरियर्स टीम मध्ये. प्रसाद सर, एकानं सामना जिंकवता येतो आणि एकीनं एखादी मोठी स्पर्धा जिंकवता येते. आता ती एकी दाखवावी लागेल. एक चांगलं ओव्हर कोणत्या तरी गोलंदाजाला करावी लागेल. विकेट मिळाली, कोणता सोडला दादा? म्हणून म्हणतो की हा टपरीवरचा माल नाही, मालचा नाही. दशरथ पाटील सरांचं कॉमेंट्री आमच्या डीजे मॅडीनं ऐकवली. खरं तर थोडंसं एंटरटेन करण्याचा प्रयत्न. आणि हे निर्णायक षटक कोणाकडे द्यायचं. चला, बाकी काही होऊ द्या, परंतु एमडी वॉरियर्सला आता मात्र वॉर्निंग आली आहे. उशीर झाला तर आपला आणखी एक प्लेअर सर्कल मध्ये येईल. एमडी वॉरियर साठी ही विशेष सूचना आहे. विनंती वजा सूचना म्हणूया आणि त्यापुढे असेल ती कारवाई. त्यामुळे जसा तुम्ही वेळ घ्याल ना तशी तुमच्यावरती आता मात्र कारवाई होणार, अशी सूचना नियोजन समितीच्या वतीने आता आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. सूरज, लोकल बॉय मैदानामध्ये येतोय अनुज गरत. शेवटचं 5वं, खरं तर 5वं षटक आहे. मागच्या मॅच मध्ये शेवटचं षटक त्यानं टाकलं होतं. आता 5व्या ओव्हरमध्ये त्याला आणलंय. नवीन शेवाचा हा खेळाडू आहे अनुज. चांगली बॉलिंग त्याला करावी लागेल. लेफ्ट हँडेड बॉलरच्या हातामध्ये षटक देण्यात आलंय. ओंकार पाटील, बारक्या कांबळे दोन्ही बॅटर सेट झालेत. दोन्ही वादळी फलंदाजी करतायत आणि या 2 वादळांनी खरं तर प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांना बेचिराग करण्याचं काम केलंय. परंतु इथे एखाद्या गोलंदाजाला तरी संकटमोचक व्हावं लागेल.
विकेट टेकर बनावं लागेल आणि तर पहिला ब्रेक थ्रू आला तर कदाचित एखादा मोमेंटम मिळू शकतो. टिपिकल ओमकार पाटील मैदानामध्ये आग ओकणारी फलंदाजी, सगळ्यांना आपल्या फलंदाजीचं वेळ लावतोय आणि जमिनीला पॅरलल आणखीन एक देखणा षटकार. बंटी ठाकूर मुरबीचे एक दर्जेदार खेळाडू यांच्याकडून एक पारितोषिक आहे. या दोन्ही फलंदाजांनी जर अर्धशतक पूर्ण केलं तर 2,000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. करडी नजर आहे या बॅटरची, बॉल वरती सेट झाली आहे. ऑफ साइड वरती टाकलेला बॉल देखील ऑन साइडला ओढला जातोय. कम्मालीची फलंदाजी मैदानामध्ये होतीये. खर तर गोलंदाजांना प्रश्न पडलाय की चेंडू टाकायचा तरी कुठे. अनुज घरच्या स्वागताला पहिला षटकार आलाय. 84 धावा धावफलकावरती. स्पर्धेतील सर्वात मोठी पार्टनरशिप. सूरज, प्रत्येक चेंडू मागे जर असा वेळ घेतला खेळाडूने तर कदाचित ही स्पर्धा अगदी 1 ते 2 पर्यंत लांबवली जाईल असं वाटायला लागलंय. निखिल आणि मसूद गजगे या दोन बॅटर्स मध्ये काल 105 धावांची पार्टनरशिप आपण पाहिली. 34 बॉल मध्ये 105 ची पार्टनरशिप आणि आज 25 बॉल मध्ये 84 धावांची पार्टनरशिप पाहायला मिळते. तो रेकॉर्ड तुटणार का? परंतु अनुजला चांगली बॉलिंग करावी लागेल. अनुजला चांगला कमबॅक करावा लागेल. ओमकारचा चांगला स्ट्रोक आहे गॅप मध्ये. हा दिवस, ही रात्र ओंकारची आहे. जिथे जाईल, जिथे मारेल तिथे षटकार चौकारच मिळतोय. आणखीन एक येतोय ओंकारच्या बॅट मधून चौकार. एक विशेष सूचना आहे श्री सिद्धिविनायक स्टँड मध्ये बसणाऱ्या प्रेक्षकांसाठी. तिथे कोणीतरी बाजूच्या प्रेक्षकांवरती दगड मारताय. जर एखाद्याला इंजुरी झाली ना तर आयोजक कमिटी येऊन तिथे कारवाई करेल. त्यामुळे आपण प्लीज थोडीशी शिस्तीचा भंग करू नका. षटकार चौकारांची भाषा बोलली जाते. 4चा 6चा पाडा ओंकारच्या बॅट मधून बोलला जातोय. चांगला बॉल, एज लागली आहे पाठीमागे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. 89 धावा धावफलकावरती. 17 बॉल मध्ये 47 वरती ओमकार खेळतोय. 10 बॉल मध्ये 35 वरती बारक्या खेळतोय. आणि हा बॉल बघा खाली राहिला. सबमरीन बॉल पाहायला मिळाला. बॉलला उसळी मिळत नाहीये आणि सिंगल आली आहे. अनुज चांगली बॉलिंग करतोय. मोन्या त्याला कानमंत्र देत असताना 89 धावांची पार्टनरशिप. हा चांगला बॉल पाहायला मिळाला. एज लागली आणि पाठीमागच्या बाजूला बॉल गेला, शरीरावरती आदळून सिंगल कंप्लीट केली आहे. 90 धावा धावफलकावरती. चांगलं क्रिकेट. थ्रो बघितला. ओमकार पोचल्यानंतर यष्ट्यांचा वेध घेणारा डायरेक्ट थ्रो आपण पाहिला. या ओव्हरमध्ये का होईना चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या 2 बॉलवरती षटकार आणि चौकार आलाय, परंतु तदनंतर कमबॅक देखील पाहायला मिळाला. 90 धावा धावफलकावरती आहेत. 47 वरती ओमकार खेळतोय. आजच्या रात्रीतलं अर्धशतक पाहायला मिळणार का रायगडच्या या सुपरस्टार कडून? बॉल ओढलाय गॅप मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. मिसफिल्ड पाहायला मिळाली नाहीये. फार चांगले एफर्ट्स. क्षेत्ररक्षणाचा आता दर्जा दाखवला जातोय. बॉल अडवला जातो आणि 2 धावा कंप्लीट. या 2 धावांच्या मदतीनं 92 धावा धावफलकावरती. मुरबीचा हा सुपरस्टार आज सगळ्यांची मनं जिंकतोय. रायगडचा सर्वाधिक लोकप्रिय खेळाडू म्हणून आपल्याला का आपलं नाव घेतलं जातं याचं उदाहरण RPLच्या 6व्या पर्वामध्ये देत असताना ओंकार पाटील आणि सोनाई 11 या संघाचं नेहमीच एक वेगळं नातं राहिलंय. सचिन तांडेल साहेबांनी दाखवलेला विश्वास मैदानामध्ये आज सार्थ ठरवतोय. आणि या सिंगलनं आजच्या रात्रीतलं अर्धशतक पूर्ण झालं. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत रायगडच्या सुपरस्टार साठी. सगळ्यांची मनं जिंकतोय ओमकार. आणि काय खेळलाय ओमकार आज.
साठी संधी आहे. सगळे खेळाडू ओंकारला त्या ठिकाणी हस्तांदोलन करतात, ओंकारला आलिंगन देतात. सोहेलनं त्याला आलिंगन दिलं. हे सगळे मित्र आहेत. खेळामध्ये एकमेकांच्या विरोधामध्ये जरी असले ना तरी ही मैत्रीपूर्ण लढत आहे. मोन्या, ओंकार, सोहेल सगळे मित्र आहेत, परंतु ओंकार आज मैदानामध्ये बरसलाय, गरजलाय. 6व्या पर्वामध्ये सगळ्यांना आपल्या फलंदाजीचा त्यानं वेळ लावलाय. बंटी ठाकूर यांच्याकडून 2000 रुपयाचा कॅश प्राइज असेल ते बॅटर ओंकारसाठी, आणि बारक्यानं जर 50 कंप्लीट केली तर त्याला देखील बंटी ठाकूर यांच्याकडून 2000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. आणि या फलंदाजीसाठी सोनाई 11 तळेगाव रसायनीचे संघमालक आदरणीय सचिनजी तांडेल साहेबांकडून प्रत्येकी 5000 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. या दोन्ही फलंदाजांसाठी प्रत्येकी 5000 रुपयाचा कॅश प्राइज सचिनजी तांडेल साहेबांकडून आलेला आहे. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. 93 धावा धावफलकावरती. काल 105 ची पार्टनरशिप पाहिली. प्रसाद सर, हा रेकॉर्ड आज तुटला जाणार का याकडे सगळ्यांचं लक्ष, परंतु शेवटचं षटक घेऊन आलाय पुन्हा एकदा निखिल पाटील. बारक्या 36 वरती खेळतोय, ओंकार 50 वरती खेळतोय. 93 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्याच बॉल वरती विकेट मिळतीये आणि पंचांचं बोट वर जाण्याच्या अगोदरच ओंकार बाहेर निघाला होता. त्याचं स्पोर्टिंग स्पिरिट पाहायला मिळालं, स्पिरिट ऑफ क्रिकेट पाहायला मिळालं, आणि पहिल्याच बॉल वरती निखिल मिळवतोय मोठी विकेट. ओंकार बाद. थँक्यू. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. काय खेळलाय ओंकार. सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे, कोणी जिंको कोणी हारो, पण ओंकारसाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि सगळे खेळाडू टाळ्या वाजून त्याचं स्वागत करत असताना आपल्या पॅव्हलियन मध्ये दर्जेदार खेळ पाहायला मिळालाय. आणि RPL मध्ये हेच तर हवंय. आदरणीय सुजितभाई म्हात्रे कळंबोली ओंकारचे खरं तर जवळचे मित्र आहेत. स्वरा स्पोर्ट्स कळंबोली या संघाचे संघमालक आहेत. त्यांच्या वतीनं देखील ओंकारला 5000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. तब्बल 12000 रुपयाचा कॅश प्राइज ओंकारसाठी. बारक्यासाठी आतापर्यंत 5000 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. मनीष तात्रे आता बॅटिंगसाठी मैदानामध्ये दाखल झालाय. हा आमचा छोटा बॉल बॉय. या स्पर्धेसाठी हर्षिल याची प्रचंड मेहनत आहे. हे पडद्यामागचे साक्षीदार आहेत, हे पडद्यामागचे शिल्लेदार आहेत, आणि ते आपल्याला स्क्रीनवरती खऱ्या अर्थानं दिसले पाहिजेत. या सगळ्यांची छोट्या छोट्यांची मेहनत आहे RPLला यशस्वी करण्यासाठी. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक लांबून आलेत. एकच धाव. आता बारक्याकडे संधी आहे. 4 बॉल बाकी आहेत. 14 धावांची बारक्याला अर्धशतक करण्यासाठी गरज आहे, परंतु निखिल पाटीलची चांगली बॉलिंग. शेवटी का होईना परंतु चांगली बॉलिंग करतोय. जर शेवटला धावा रोखल्या, 100-105च्या आतमध्ये रोखल्या गेल्या तर या धावा बनवू शकतात. कारण रात्रीच्या सत्रामध्ये चेस होतो या मैदानावरती. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये आपण पाहिलाय. फुलटॉस बॉल बारक्या बीट झालाय आणि बऱ्याच अवधीनंतर हा डॉट बॉल आलाय. आणि बारक्यानं हा पहिला डॉट बॉल खेळलाय. या अगोदर बारक्याच्या बॅट मधून प्रत्येक बॉल वरती धाव आली होती, परंतु हा पहिला डॉट बॉल बारक्या खेळतोय. कांचन पालकर सर माहिती पुरवत असताना 12 मध्ये 36 वरती तो खेळतोय. पायावरती होता, व्यवस्थित कनेक्ट झाला नाही. हा झेल सुटलाय आणि बॉल गेलाय पलीकडे. मिळतोय तो चौकार. धुरंधर चित्रपटातला तो डायलॉग, मैं घायल हूं इसीलिए घातक हूं. डिस्ट्रक्टिव्ह बॅटिंग, डायनामिक बॅटिंग, डेंजरस बॅटिंग, झुंजार खेळी मैदानामध्ये बारक्याची. सगळ्यांची मनं जिंकतोय. 40 वरती खेळतोय. रसायनीचा स्कोर आहे 98. आणखीन एक कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला, परंतु आता क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि 100 धावा पूर्ण झालेल्या आहेत. सोनाई 11 तळेगाव रसायनी संघाच्या 100 धावा पूर्ण झाल्यात. आणि दुसरा संघ आहे रायगड प्रीमियर लीगच्या 6व्या पर्वातील की ज्यानं सांघिक अर्धशतक पूर्ण केले. काल एक सांघिक अर्धशतक आपण पाहिलं रोहा तळा संघाकडून आणि आज रसायनी तळेगाव संघाकडून.
बारक्याचा हाय हँडसम आकाशाला गवसणी घालणारा लांब लचक अगदी हायवे वरती मारलेला षटकार. जरी आज अर्धशतक पूर्ण झालं नसलं तरी हा खेळ ही इनिंग शतकापेक्षा कमी नाहीये. आणि दुसरा खेळाडू आहे ज्यानं संपूर्ण स्पर्धेमध्ये 100 धावा पूर्ण केल्यात. बारक्या एकदा बॅट वरती करायची आपली, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. 3 मॅच मध्ये 100 पेक्षा जास्त धावा करणारा बॅटर. पहिला खेळाडू बामण डोंगरीचा आर्यन नाईक आणि दुसरा खेळाडू कामोठ्याचा लाडका बारक्या. निखिल पारवे या बॅटरनं 2 मॅच मध्ये 98 धावा जमा केल्यात आणि ओमकार पाटीलनं 3 मॅच मध्ये 95 धावा आतापर्यंत जमा केल्यात. वेल प्लेड सोनाई 11 तळेगाव रसायनी टीम. पहिल्या सत्राचा खेळ संपला आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या 106. 107 टार्गेट असेल दुसऱ्या सत्रामध्ये. आज या रायगड प्रीमियर लीगच्या 6व्या पर्वामध्ये समालोचन करण्यासाठी आम्हाला आमंत्रित केलं. या ठिकाणी समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल मी रायगड समालोचक असोसिएशनचा आभार व्यक्त करतो. आदरणीय महेशजी कडू साहेबांचा आभार व्यक्त करतो. आदरणीय मंगेशजी वाकडीकर साहेबांचा आभार व्यक्त करतो. आणि दुसऱ्या सत्रामध्ये मायक्रोफोनवरती असतील प्रसाद भोईर सर. दरम्यान अभि पाटील यांच्याकडून 2710 रुपयाचं पारितोषिक असेल ओंकारला. धन्यवाद. आणि आज पुन्हा एकदा या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध कलाकारांपैकी काही कलाकार इथं उपस्थित राहतात. अर्थात सप्तसुरांची मैफिल या ऑर्केस्ट्राचे निर्माते ओमकारजी काटाले साहेब अलिबाग रायगड यांच्या समवेत त्यांची पूर्ण म्युझिशियन टीम या स्पर्धेसाठी उपस्थित राहते. अर्थात स्वर्गीय महाराष्ट्राचे लाडके गायक तसेच प्रल्हादजी शिंदे यांचे सुपुत्र सुप्रसिद्ध ढोलकी वादक सूरजजी शिंदे यांचं आगमन होताना आपण पाहता. त्यांचे शिष्य त्यांच्या समवेत आपण पाहता ढोलकी वादक जीवनजी पवार यांचं सुद्धा आगमन होत आहे. सुप्रसिद्ध कीबोर्ड वादक भूषण सुतार गजानन घरत यांचं सुद्धा आगमन या स्पर्धेसाठी होत आहे. तसेच मिमिक्री आर्टिस्ट विनोदजी नाईक या सुप्रसिद्ध सर्व कलाकारांचं आगमन होत आहे. गायक अलंकारजी पाटील या सर्व कलाकारांचं या रायगड प्रीमियर लीग पर्व 6व्यामध्ये महेश कडू मित्रमंडळाच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष शाब्दिक स्वागत केलं जात आहे. अभि पाटील यांच्याकडून 2710 रुपयाचं पारितोषिक ओमकारला आलेला आहे. बंटी ठाकूर याचकडून 2000 रुपयाचा कॅश प्राइज बारक्यासाठी देखील आलेला आहे. सुजित मात्रे यांच्याकडून 5000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि एक शेवटचं पारितोषिक आहे दुर्वा प्रवीण भोईर शौर्य अभि भोईर यांच्याकडून 5000 रुपयाचं पारितोषिक ओमकारसाठी आलेलं आहे. आणि हे सगळी पारितोषिक देवेश याच्या गुगल पे वरती ट्रान्सफर करण्यात आलेले आहेत. त्याचं देखील मनपूर्वक स्वागत करूया. आणि आपण विशेष सन्मान घेऊया. आजच्या दिवस रथकालीन या 7व्या दिवस रात्रीसाठी स्पेशल कॉन्ट्रीब्युशन ज्यांचं पाहायला मिळालं असे कर्जत खालापूर चौक विभागातील एक जबरदस्त आवाज, एक आदर्श शिक्षक म्हणून ज्यांची ओळख आहे असे सूरजजी हातमोडे सर या स्पर्धेसाठी उपस्थित राहिले. त्याबद्दल त्यांचं विशेष इथे मात्र सत्कार केला जात आहे आणि तो स्वीकारण्यासाठी त्यांनी त्वरितच मंचावरती यावं. आणि विहान फिटनेसचे मालक या ठिकाणी सुभाष भद्रिके सर यांच्याकडून महेश दादा कडू यांच्या आयोजनासाठी शुभेच्छा आल्या. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. आपण सन्माननीय खऱ्या अर्थानं कलाकारांचं पुन्हा एकदा स्वागत करूया. विनंती केली जाते महेशजी कडू साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करावा. ओमकारजी काटाले साहेबांचा सन्मान केला जाईल. अनेक कलाकारांना ज्यांनी खऱ्या अर्थानं संधी दिली असे ओमकारजी काटाले यांचा विशेष सन्मान केला जातो आणि त्याचा त्यांनी स्वीकार करावा. मैफिल सप्तसुरांची निर्माते ओमकारजी काटाले सर अलिबाग रायगड यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या औचित्याने होत आहे आणि त्याचा ते स्वीकार करत असताना पुढील सन्मान असेल सुप्रसिद्ध ढोलकी वादक सूरजजी शिंदे जीवनजी पवार यांचा सन्मान केला जाईल. त्याचा स्वीकार त्यांनी करावा. जीवनजी पवार यांचा सन्मान केला जातो आणि पुढील सन्मान आहे सूरजजी शिंदे यांचा.
जीवन पवार आपण यायचं आहे. ओके, पुढील सन्मान असेल भूषण सुतार. भूषण सुतार यांचा सुद्धा सन्मान केला जात आहे. तदनंतर गजाननजी घरत, सुप्रसिद्ध निवेदक गजाननजी घरत यांचा सुद्धा सन्मान केला जात आहे. त्याचा स्वीकार त्यांनी करावा. तसेच गायक अलंकारजी पाटील, गायक अलंकारजी पाटील यांचा सुद्धा सन्मान केला जात आहे. त्याचा सुद्धा त्यांनी स्वीकार करावा. अलंकारजींचा सन्मान केला जात आहे. त्याचा त्यांनी स्वीकार करावा. मैफिल सप्तसुरांची जे सर्व कलाकारांचा विशेष सन्मान, साहेबांचा सन्मान केला जाईल. आपला सन्मान केला जात आहे. यस, निवेदक, कॉमेडी आर्टिस्ट विनोद नाईक, मिमिक्री सुद्धा खूप छान करतात ते. त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या औचित्याने केला जात आहे. प्रेक्षकांची थोडीशी दिलगिरी व्यक्त करत आहोत. शेवटच्या सामन्याच्या सुरुवातीला, दुसऱ्या सत्रातील सुरुवातीला मी थोडासा स्वागताकडे आहोत. त्यानंतर आजच्या दिवसासाठी स्पेशल कॉन्ट्रीब्युशन ॲज अ कॉमेंटेटर म्हणून पाहायला मिळाला असे एक तंत्रशुद्ध समालोचक आमचे सहकारी सूरज हातमोड यांचा सन्मान केला जात आहे. सूरज हातमोड यांचा सन्मान केला जाईल. छत्तीस चेंडू 107 करायचे आहेत. यावेळचा चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक आहे. चेंडू शॉर्ट मिड विकेट कडे आलाय. कोणत्या प्रकारे धाव घेण्याचा इथे मनसुबा पाहायला मिळत नाही. हे म्हणजे असं झालं, MD वॉरियर्स संघासाठी 36 चेंडू 107 धावा म्हणजे वेळ कमी आणि अंतर फार, अशी परिस्थिती आहे. ज्या पद्धतीनं 70 किलोमीटरहून अधिक प्रवास करून हा MD वॉरियर्स संघ इथे खेळण्यासाठी आलाय आणि कमी वेळेमध्ये त्यांना तो पल्ला पार करायचा आहे. त्यासाठी चौकार षटकारांची भाषा बोलावी लागणार आहे. येस, सुप्रसिद्ध आमचे पंच सुनील पाटील मुरबी यांच्या वतीने सुद्धा ओमकार पाटीलसाठी 500 रुपयाचं बक्षीस आलं आहे. म्हणजे काकांकडून पुतळण्यासाठी आलेलं बक्षीस. यावेळचा चेंडू मिड ऑफ कडे खेळलाय. लॉंग ऑफ कडे ट्रॅव्हल होतोय. एका धावेसाठी खेळताना हा प्रयत्न केला जातोय. धावत संख्या 1 ने वाढते. धावत संख्या होतीये ती म्हणजे बिनबाद 6 धावा. 0.4 षटकांचा खेळ झालाय. चला, आयवा कॅच ज्यांनी घेतली त्यांना बक्षीस आहे, घेऊन जायचं आहे. मनीष तात्रे यावेळचा चेंडू अगदी वाईट लाईनच्या किंचितचा आत ठेवतोय. चेंडू फ्लॅट फेकण्याचा प्रयत्न जरूर झाला. चेंडू आलाय निर्धाव. काहीतरी करावा लागणार आहे. अक्षय मात्रे, अक्षय पाटील आणि सोहेल शेख कडे सुद्धा त्याच धाटणीची फलंदाजी, परंतु त्यांना आज हे आव्हान आहे. असं म्हणतात ना, तुमच्या समोर येणाऱ्या संकटाला जेव्हा संधी म्हणून तुम्ही पाहता तेव्हा त्याच्यातून निघणारा नाद हा यशाचाच असतो. प्रयत्न करावे लागतील मैदानामध्ये MD वॉरियर्स टीमला. स्टेप आउट झाला. चेंडू खेळला जरूर. चेंडू डीप मध्ये चालला. एक मिळाली जाते. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं. तो तास एक धाव मिळाली आहे. RPLच्या सीझन 4 मध्ये MD वॉरियर्स ही टीम खऱ्या अर्थानं चॅम्पियन झाली होती सीझन 4 मध्ये. तेव्हा कॅप्टन पंकज जाधव होता. माट्या नावानं प्रसिद्ध असणारा पंकज जाधव त्या टीमचा कॅप्टन होता.
चला हवा कॅचबॉल आलाय, स्टेजवर जायचं आपण तिकडे. संघाची धावा संख्या आहे ती म्हणजे 7 धावा. पहिलं षटक संपलाय, 7 धावा आल्यात. सुरुवातच ज्या पद्धतीने झाली आणि क्षेत्ररक्षणामध्ये मी म्हणेन थोडीशी मात्र आत्मचिंतन करावं लागणार. एमडी वॉरियर्सनं बारक्या कांबळे, ओमकार पाटील यांचा सोडलेला झेल आणि त्या झेलनं सुटल्यानंतर जे काही उपद्रव झाले ना मैदानात ते मात्र प्रत्येक प्रेक्षकांनी पाहिले सुद्धा. आणि त्यानंतर गोलंदाजांची जणू काही मैदानात चिडफाडत होत होती. मनीष तात्रेचं एक यशस्वी षटक, 7 धावा दिल्यात फक्त त्यानं. यावेळचा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला जरूर, परंतु कोणत्या प्रकारे इथे मात्र प्रतिकार होताना दिसत नाहीये. तन्वीर चौधरी आल्या, त्याच्या विरोधात सोहेल शेख सध्या स्ट्रायकर आहे. खर तर पहिल्या सत्रामध्ये आपण ऐकत होतो सर्वाधिक लोकप्रिय खेळाडू म्हणून ओमकारकडे का पाहिलं जात आहे. एखाद्या खेळाडूचा खऱ्या अर्थानं लोकप्रियता किती असावी. हा फुलटॉस चेंडू ऑन साईडला खेळाय, नो बॉलचा इशारा येतोय, लॉंग ऑन कडे चेंडू चालला. एखाद्या खेळाडूची लोकप्रियता काय असावी ओमकार, तर याचं उत्तम उदाहरण म्हणजे ओमकार पाटील याचा पीए जो आहे देवेश घरत नावाचा जो एक त्याचा चाहता आहे, ज्यानं ओमकारचा टॅटू आपल्या हातावरती काढलाय. थोड्याच वेळात कॅमेरामॅन सुद्धा ज्याला कव्हर करतील देवेशला, देवेश तो टॅटू सुद्धा कॅमेरावरती दाखवणार आहे. लोकप्रियता एखाद्या खेळाडूची का असावी याचं उत्तम उदाहरण. फ्रीट असणारा नेक्स्ट डिलिव्हरी इज फ्रीट. पुढचा चेंडू फ्रीट असेल. मुक्त विहार संचार करत फलंदाजाला खेळण्याची आता मात्र संधी मिळणार आहे. चला देवेश आपण रेडी व्हा. देवेश घरात. यावेळचा चेंडू क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अगदी गरंगळ डीप मध्ये चालला. प्रोटेक्शन आहे, फक्त सिंगल पूर्ण केली जाते. सामन्याची वर्तमान स्थिती जर शाब्दिक रूपामध्ये वर्तवायची झाली तर थोडासा सामना निर्जीव होताना पाहायला मिळत आहे. कोणत्या प्रकारे विशेष प्रतिकार होताना दिसत नाहीये जो व्हायला हवाय. ज्या पद्धतीने अन्यायाविरुद्ध आमचे महेश कडू ज्या पद्धतीने प्रतिकार करत असतात, आमचे चंद्रकांत घरत साहेब अन्यायाविरुद्ध ज्या पद्धतीने प्रतिकार करत असतात, जणू काय पेटून उठत असतात. कारण त्यांना हवा असतो तो न्याय आणि न्यायाची लढाई ते नेहमी हक्काने लढत असतात. तशी विजयाची लढाई लढायची असेल तर एमडी वॉरियर्स टीमला काहीतरी करावं लागणार. यावेळचा चेंडू एका टप्प्यानं निघून चाललाय, सीमा पार आलाय चौकार. महेश नरेश कडू, नाम तो सुनाई होगा, त्यांचं पुन्हा एकदा विशेष कौतुक केलं जात आहे. अप ट्रॅकर यावेळेस मात्र समोर चेंडू टाकून उडवण्याचा प्रयत्न झाला आणि इथे मात्र बॅट्समनला बीट करून जातोय तन्वीर चौधरी, ज्या गोलंदाजाचं नाव आहे. पहिला सामना या संघाने जिंकला होता आणि दुसरा सामना हा संघ परास्त झाला होता आणि आता मात्र तिसरा सामना दुसऱ्या विजयाच्या शोधात. यावेळचा चेंडू अपील केलं जात आहे आणि इथे मात्र खेळाडू क्रमांक 1 पहिला धक्का एमडी वॉरियर्स टीमचा सोहेल शेख झालाय बाद. खेळाडू क्रमांक 1 बाद होणारा खेळाडू एमडी वॉरियर्स टीमचा सोहेल शेख, ज्यानं 7 चेंडू फेस केले आणि मात्र झेल बाद झाला. एका चौकाराचं समिष्ट त्याच्या खेळीमध्ये विश्लेषण केलं तर 7 मध्ये ज्यानं 6 जमा केल्या आणि मात्र बाद झाला. नवीन खेळाडू मैदानामध्ये येतोय इन ॲट नंबर 3, तिसऱ्या क्रमांकावरती, 3rd पोझिशन वरती. खेळाडूचं नाव आहे निखिल पाटील, वागरण अलिबाग तालुक्यातील वागरण गावचा खेळाडू. आरपीएल सीझन 4 व सीझन 6 मध्ये ज्याला आपण सध्या पाहतोय.
यावेळचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न मिस जस्ट झाला आणि इथे मात्र आणखी एक निर्धाव चेंडू आलाय. षटक दुसरं सुद्धा संपलं जात आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 107 धावांचा पाठलाग करत असताना MD वॉरियर्स अलिबाग या टीमची धावसंख्या होते 1 बाद 14 धावा. 1 बाद 14 च्या स्थितीमध्ये सध्या MD वॉरियर्स हा टीम प्रवास करत असताना थोडासा खडतर प्रवास आहे. काटेरी प्रवास म्हणावा, ज्या पद्धतीने काटेरी वनातून अनवाणी पायानं प्रवास करावा तो प्रवास सध्या त्यांना करावा लागतोय. तर मंचावरती अनेक मिमिक्री आर्टिस्ट सुद्धा आहेत. तर थोडक्यात आपण त्यांना सुद्धा संधी देऊ, परंतु तुर्तास सध्या मैदानाकडे हे षटक संपूया जिथे मात्र चालू ते मनीष तात्रे तिसरं षटक. रिव्हर्स स्ट्रोक अटेंड करण्याचा हा प्रयत्न झाला आणि इथे मात्र आणखी एक चेंडू निर्धाव येतोय. समुद्र किनारी फिरायला जाताना त्या सुक्या वाळूवरती मूठ मारावी आणि त्या मुठीतील वाळू निसटत जावी ना, तसा मात्र हा सामना प्रत्येक निर्धाव चेंडू गणिक MD वॉरियर्स संघाच्या हातातून निसटताना आता आपल्याला पाहायला मिळतोय. पराभवाची मगरमीठ जणू काही तिथे मात्र त्या संघाला बसत असताना खोला टाकल्या चेंडू हलक्या हाताने उडवण्याचा प्रयत्न झाला. चेंडू शॉर्ट स्क्वेअरले कडून डीप स्क्वेअरले कडे जात असताना फलंदाज अक्षयच्या बॅटमधून आलाय हा चौका. क्रिकेटच्या मैदानात रंगली लढत सारी, रायगड प्रीमियर लीगचा जल्लोष भारी. चार मिळाल्यात, 18 होत आहेत. यावेळचा चेंडू सरळ बॅटनं खेळण्याचा प्रयत्न मिस टायमिंग स्ट्रोक शॉर्ट कव्हर कडे उडाला आणि टिपलाय सुद्धा. अलिबाग संघाचा सरसेनापती अक्षय पाटील उर्फ मोन्या हा सुद्धा स्वस्तात मैदानातून बाहेर. आपण कौतुक करूया डीजे ऑपरेटर आणि त्याच्यासोबत असणारे आमचे लाईट ऑपरेटर सुनंदा डीजे साऊंड सर्व्हिसचे ओनर आहेत. परफेक्ट त्यांनी बलून कसा कव्हर केलाय बघा, प्रॉपर बलूनला कसं हायलाइट केलं जातं. आणि आपण वाचू शकाल श्री महेश नरेश कडू माजी सरपंच सोनारी महेश कडू मित्रमंडळ आयोजित रायगड प्रीमियर लीग. प्रॉपर त्या बलूनला सुद्धा कव्हर ही कला आहे. प्रत्येक माणसामध्ये कलाकार दडलेला आहे. ते ज्याला त्याला ओळखता आलं आणि ज्याने त्याने केलं ना, तुमच्या पॅशनला तुम्ही प्रोफेशन मध्ये कन्वर्ट केलं तर तुम्ही यशस्वी होत असता आणि त्या यशाचा आनंदच काही वेगळा असतो. आणि तो आनंद आज डीजे ऑपरेटर सोबत आमचे लाईट ऑपरेटर सुद्धा घेत असताना. यावेळचा चेंडू बॅटच्या इनसाइडला लागतोय. कोणत्याही प्रकारे धाव मिळत नाहीये. आणखी एक निर्धाव चेंडू आलाय. तिसरं षटक चालू मनीष तात्रे जो हाताळत असताना अलिबाग वरून आलेले सर्व कलाकारांना आपण पाहतोय, परंतु आज त्यांचा MD वॉरियर संघ थोडासा बॅकफूटवरती आहे. हे होत असतं क्रिकेटमध्ये, जिंकणं हारणं स्पर्धेचा भाग आहे. या अगोदर सुद्धा एक नवदाम्पत्य आलं होतं ज्यांना सुद्धा आपण पाहिलं. खोला टाकल्या चेंडू हेड ऑफ कडे खेळला जातोय. तोपर्यंत मिळाली आहे सिंगल. संघाची धावसंख्या 1 ने वाढली जाते. संघाची धावसंख्या होते 19 धावा, 19 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. सोनाई तळेगाव संघाला स्पेशली सपोर्ट करण्यासाठी चंद्रकांतजी गरज साहेब सुद्धा अगदी बराच वेळ इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या सर्व खेळाडूंना खऱ्या अर्थानं खेळाडूंवरती त्यांनी प्रेम सुद्धा व्यक्त केलंय. कारण आज आपण पाहिलं तर सचिनजी तांडेल, समीरजी तांडेल यांच्यासोबत कारण त्यांचं रेशमी ऋणानुबंध आहे. आणि म्हणूनच आज सोनाई तळेगाव संघ जसं मैदानामध्ये खेळण्यासाठी आला, आजच्या दिवसाच्या सुरुवातीपासून अगदी लास्ट मोमेंट पर्यंत चंद्रकांतजी गरज साहेब त्यांच्या सोबत इथे उपस्थित आहेत. हे फक्त क्रिकेटवर नाही तर त्यांनी जोडलेल्या माणसांवरती सुद्धा त्यांचं तेवढंच प्रेम आहे. 26 तारखेला सुद्धा ते वेळेवरती ते उपस्थित राहतील कारण या स्पर्धेचे प्रणेते
आम्हा सर्वांचे लाडके महेशजी कडूसाहेब यांचा अभिष्ट चिंतन सोहळा येत्या 26 तारखेला असणार आहे. मोठा जल्लोष असेल तेव्हा सोनारी गावामध्ये आणि या RPL सीझनच्या या 6व्या पर्वावर खऱ्या अर्थानं पर्वामध्ये आणि या मंचावरती सुद्धा. हॅलो. तर आपण जाऊया पुन्हा एकदा मिमिक्री आर्टिस्ट आमचे आहेत त्यांच्याकडे आपण जातोय. धन्यवाद. सर्वप्रथम आदरणीय महेशजी कडू सर तसेच मंगेश वाकडीकर सर, आपणा दोघांचे हार्दिक हार्दिक आभार. आम्हा कलाकारांना जो सन्मान केलात मैफिल सप्तसुरांची या आमच्या ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचलेलं नाव म्हणजे ओमकार काटले, तसेच जीवन पवार, आमचे भूषण सुतार आणि आमचे गजानन घरत, हे सर्व कलाकार आम्ही इथे उपस्थित आहोत. सर्वप्रथम मी सरांचे हार्दिक हार्दिक आभार प्रकट करतो की आपण या ठिकाणी आम्हाला आमंत्रित केलं. सर्वप्रथम सरांनी विनंती केली आणि त्यांच्या विनंतीला मान ठेवून मी 1-2 आवाज नक्कीच मिमिक्रीचे काढून दाखवतो. सर्वप्रथम आपले अमरीश पुरी साहेब डायलॉग कसा म्हणतात. अमरीश पुरी सर. ओए गुलाटी, ओए शोम शोम शबो शबो शशा, अरे भाई जमाना एक बार रॉन्ग हो सकता है लेकिन डोंग डोंग कभी रॉन्ग नहीं होता. मोगेम्बो खुश हुआ. धन्यवाद. क्या बात आहे. जोरदार टाळ्या देऊया पुन्हा एकदा विनोदी कलाकारांसाठी. धन्यवाद. एक शेवटचा आवाज आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आवडला तर नक्कीच टाळ्या मागेल. आज या ठिकाणी आपण आम्हाला आमंत्रित केलं आणि सर्व आमच्या कलाकारांना या ठिकाणी आमंत्रित केलं आणि रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून जो आमचा सन्मान केला त्याबद्दल मी आपले हार्दिक हार्दिक आभार प्रकट करतो व माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. 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 खरोखर सर पुन्हा एकदा कडू सरांचे हार्दिक हार्दिक आभार. आम्हा कलाकारांसाठी आपलं प्रेम हे नेहमीच असतं, असंच प्रेम राहू द्या सर. आणि आमच्या एक फरमाईश आहे बाळासाहेबांचा, प्रयत्न नक्कीच करतो. माझ्या येथे जमलेल्या तमाम माता आणि भगिनींनो, आज महाराष्ट्राला बहुभाषिक महाराष्ट्र म्हटलं गेले. जाऊन विचारा युपी मध्ये, युपी कोणाची म्हणतील भाई यांची, मग महाराष्ट्र कोणाचा? बहुभाषिकांचा नाही. महाराष्ट्र तुमचा आहे, आमचा आहे, मराठी माणसांचा आहे. आणि जर कोणी असं म्हणत असेल तर त्याच्या पेकाटात लात घातल्याशिवाय ठेवू नका. उठा, जागे व्हा, पुन्हा खेळवा आपल्या धमन्यात मर्द मराठ्याचा सळसळतं रक्त. आता रडायचं नाही, आता लढायचं. जय हिंद, जय महाराष्ट्र. क्या बात आहे. धन्यवाद. जबरदस्त धन्यवाद. मिमिक्री धन्यवाद. आर्टिस्ट. खूप शांत पद्धतीने आपण आज इथे आभार सादर केलेत, त्याबद्दल तुमचं विशेष कौतुक. आणि या स्पर्धेला पुन्हा एकदा थेट गोव्यावरनं शुभेच्छा आल्यात. विनोद राम पाटील आणि त्यांच्या सर्व मित्र परिवाराच्या वतीनं गोव्यावरून शुभेच्छा येत आहेत. स्पर्धेचं खूप छान आयोजन असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांच्या शुभेच्छांचा आपण स्वीकार करूया. आणि मात्र संघाची धावसंख्या आहे ती म्हणजे 35 धावा. चौकार आलाय जरूर, परंतु हे आत्ताचे येणारे चौकार षटकार म्हणजे असे असणार आहेत जे यस चंद्रकांतजी घरत साहेब यांच्या वतीनं मिमिक्री आर्टिस्टसाठी ते मात्र एक कौतुकाची थाप म्हणून ज्यांना इथे मात्र बक्षीस दिलं जात, तसेच महेश कडू साहेब यांच्या वतीने सुद्धा कौतुकाची थाप दिली जात आहे. कौतुक केलं जातं कलाकाराचं. कलाकारासाठी काय हवं असतं, एक तुमची कौतुकाची थाप कलाकाराचं आयुष्य घडवत असतं. आणि म्हणूनच पुन्हा एकदा मात्र कलाकारांना इथं मात्र संधी दिली आणि त्यांचं विशेष कौतुक केलं जात आहे या स्पर्धेच्या औचित्यानं. आता या सामन्यामध्ये येणारे षटकार चौकार म्हणजे पालकर सर असे असणार आहेत. 31 डिसेंबरच्या रोजी घरच्या छोट्या मुलानं एखादं घरचं कॅलेंडर फाडावं किंवा घरचं कॅलेंडर चोरीला जावं, कोणत्याही प्रकारे दुःख नसेल, कारण वर्ष उलटलेलं असतं आणि कॅलेंडरचं काम संपलेलं असतं. अगदी आत्ताच्या घडीला सुद्धा MD वॉरियर्ससाठी कदाचित हे चौकार षटकार त्याच भाषा सांगणारे असते. यावेळचा चेंडू सीमारेषेलगत सीमारक्षकानं हा झेल टिपला आणि मात्र MD वॉरियर्स संघाचा डावखोरे हाताचा खेळाडू
निखिल पाटील झाला झेल बाद. लीगचा प्रीमियर लीग नाव दमदार रायगड प्रीमियर लीग. नवीन खेळाडू मैदानामध्ये येतोय. इनॅट नंबर 5 5व्या क्रमांकावरती एमडी वॉरियर्स टीमचा खेळाडूचं नाव आहे सागर पाटील. सागर पाटील आलाय. नॉन स्ट्रायकर असणारा बादल मात्रे जो अलिबाग माफ करा पेण तालुक्यातील दादर जाणता राजा दादर या संघातून खेळत असो त्या संघाचा खेळाडू जो नॉन स्ट्रायकर आहे. सर्व आमचे अलिबागचे सर्व अलिबागचे कलाकार या स्पर्धेसाठी उपस्थित राहिले. विशेष मी आजच्या दिवस रात्रकालीन स्पर्धेमध्ये अलिबागचे सर्व कलाकार पाहायला मिळाले. म्हणजे अंकिता असेल, अमृतजी असतील, त्यानंतर हे सर्व कलाकार अलिबागकरांनी आज या स्पर्धेला उजवा कौल दिला आणि अलिबागची एक टीम सुद्धा आमची एमडी वॉरियर्स या नावानं या स्पर्धेमध्ये सहभागी झाली. रायगड जिल्ह्यातील असा एक तालुका जो सौंदर्यानं नटलेला आहे, शुद्धतेनं नटलेला आहे असा अलिबाग तालुका आणि त्याच अलिबाग तालुक्यातील हे सर्व कलाकार या स्पर्धेसाठी उपस्थित राहिले होते. यावेळचा चेंडू निर्धावाला 4 षटकांचा खेळ संपला जातोय. 107 धाबांचा पाठलाग करत असताना एमडी वॉरियर्स या संघाची धाबसंख्या धावफलकावरती लागली जाते ती म्हणजे 3 बाद 36 धावा. पुन्हा एकदा एक महत्वाची सूचना आहे. सूचना यासाठी मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो. पहिल्या सत्रामध्ये बारक्या कांबळे आणि ओमकार पाटीलसाठी जी बक्षिसं लागली होती, जी मात्र बक्षिसं इम्पॅक्ट प्लेअर येतोय, ती बक्षिसं देवेश घरत याच्याकडे ऑलरेडी जमा आहेत. समालोचन कक्षामध्ये 1 रुपया जमा नाही, फक्त आमच्यापर्यंत आपली माहिती आली आहे. देवेश घरत पर्यंत ही बक्षिसं सर्व जमा केलेली आहेत. इम्पॅक्ट प्लेअर येतोय मैदानात. बादल मात्रे आणि सागर पाटील अशा या 2 फलंदाजांची जोडी सध्या मैदानात आहे आणि गोलंदाज आपण पाहू शकाल आदित्य पाटील आलाय. अगोदरच्या बावनडोंगरी शेलगर या संघामध्ये एका आदित्यला आपण चमकताना पाहिला आणि जो क्वालिफाय झाला. सलग 2 विजय त्यांनी मिळवलेत. वाईट बॉल आला आदित्यचा. हा चेंडू आव्हांतर चेंडू आला. संघाची धावसंख्या होती 37 धावा. धावसंख्या धावफलकावरती लागली जाते ती म्हणजे यावेळचा चेंडू बॅटच्या रडार मध्ये आलाय. डीप मिड विकेट कडे या स्ट्रोकला मात्र कन्वर्ट केलाय. बॅट्समनच्या बॅट मधून आला हा षटकार. संघाची धावसंख्या झाली 43. 5वं षटक चालू आहे आणि विजयासाठी आपण पाहिलं तर 64 अजूनही करायच्या आहेत. 11 चेंडू 64 धावा. ही सुद्धा एक वेगळी रणनीती असते. संघाची धावसंख्या आहे ती म्हणजे 43 धावा. ग्रीष्मी सचिन ठाकूर धुतुम यांच्या वतीने सुद्धा शुभेच्छा आल्यात. यावेळचा चेंडू स्ट्रेट टू बॉलर सरळ खेळलाय. अगदी नजरेसमोर चेंडूला मात्र फिरकावून दिलाय. स्ट्रेट टू बॉलर आलाय षटकार. 6 मिळाले जातात. कॅमेरामॅन आपण पाहू शकाल बाम ज्यानं चेंडू अडवण्याचा प्रयत्न केलाय. जरूर प्रयत्न करतोय तो. आजच्या रात्रीचा किमान प्रवास तरी आपला सुटला पाहिजे. बाम यावेळचा चेंडू हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न केलाय. शरीरापासून दूर ठेवला होता. चेंडू वाईड लाईनच्या बाहेर निघला जातोय. पंचांच्या वतीने इशारा आलाय. प्रफुल्ल ठाकूर सर आहेत. खऱ्या अर्थानं एकीकाळी ज्या खेळाडूनं
या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये हाहाकार माजवला होता. मुंबई टेनिस क्रिकेटच्या खेळाडूंना हरवणारा रायगडमधील पहिला खेळाडू टॉप 3च्या सुरुवातीच्या 3 खेळाडूंपैकी एक, जे नाव आहे प्रफुल्ल ठाकूर, उरण तालुक्यातील पन्नसवाडी या परिसरामध्ये राहणारा खेळाडू. सध्या ज्यांना आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय, आकाश तारेकर, समर्थ कडू, ज्यांना गुरु मानतायत. याचं कारण आहे त्यांनी ते कमावलंय, यामध्ये चेंडू टाकलाय. क्या बात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं गेलं. तन्वीर चौधरी तिथे होता, तळेगाववाडीचा खेळाडू, ज्यानं क्षेत्ररक्षण खूप चांगलं केलंय. 100% सामन्यामध्ये राहणं म्हणजे याचं उत्तम उदाहरण. जरी चौकार गेला तरी सुद्धा इथे रसायनी तळेगाव हा संघ परास्त कसाही होऊ शकत नाही, परंतु 100% तो सामन्यामध्ये राहतोय. 100% प्रयत्न करणं म्हणजे काय, अगदी लास्ट मुमेंट पर्यंत पॉझिटिव्ह थिंकिंग मॅच मध्ये एफर्ट देणं म्हणजे काय, याचं उत्तम उदाहरण. यावेळेचा फटका चांगला आहे, उंची गाठली आणि लांबी सुद्धा पहा. एका प्रेक्षकाच्या पाठणीवरती कौतुकाची थाप दिले ते चेंडूनं. आलाय षटकार. रात्री त्यांना कदाचित, उद्या कदाचित त्यांना जाणवल ते. 6 मिळाल्यात. या स्पर्धेमध्ये ज्यांच्या वतीनं जनरेटर खऱ्या अर्थानं प्रोव्हाइड करण्यात आल्या, वैभवजी आहेत तिथे. आदित्य पाटील 3 षटकार आतापर्यंत ज्यांनी खाल्ल्यात, 5वं षटक हाताळतोय. 8 मध्ये 50 करायचे आहेत. हेलिकॉप्टर लुक दिला. यावेळेचा चेंडू उंची गाठले, परंतु लांबी नक्कीच नाही आहे, त्यामुळे इथे मात्र झेल टिपला गेलाय तन्वीर चौधरी मार्फत. आणि आता मात्र MD वॉरियर्स टीमचा चौथा खेळाडू बादल मात्र झालाय झेल बाद. अनुज आला, अनुज घरत, नवीन शिवा SPCC नवीन शिवा संघातून ग्रामीण फॉर्मॅट खेळणारा अनुज, जो मैदानामध्ये आलाय फलंदाजीसाठी. या अगोदर ज्याला आपण प्रत्येक सामन्यामध्ये किमान 1 षटक गोलंदाजी करताना पाहत होतो, त्या अनुजला आता मात्र आपण फलंदाजाच्या भूमिकेमध्ये पाहणार आहोत. समीकरण पाहिलं तर 7 मध्ये 50 करायचे आहेत. यावेळेचा चेंडू समोर टाकून फिरवण्याचा प्रयत्न झालाय. चेंडू आणखी एक निर्धाव आलाय. षटक संपलं जात आहे. आता शेवटचं षटक. उरले सुरलेल्या आशा, अपेक्षा, अभिलाषा, आकांक्षा त्या मात्र शेवटच्या षटकामध्ये असतील. करायच्या ते म्हणजे 6 चेंडूमध्ये 50 धावा. 6 चेंडू 50 करायचे आहेत. आणि कदाचित शेवटच्या षटकासाठी पाहूया, 2 नावांपैकी एकच नाव येऊ शकेल. एक तर बारक्या कांबळे, अदरवाईज ओमकार इम्पॅक्ट प्लेयर आलाय. ओके, कारण कधी कधी असं सामना जो एकतर्फी होतो तेव्हा ज्या खेळाडूचे पॉईंट्स जास्त असतात, नेक्स्ट मॅच मध्ये अदरवाईज सिरीज मध्ये किंवा बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलरच्या रेसमध्ये येण्यासाठी पॉईंट्स काउंट केले जातील. एखादा विकेट मिळाला तर आणखी 5 पटकन मिळत आहेत. या सर्व गोष्टी होत असतात. पण आज या मैदानावरती तसं काही घडताना सोना 11 तळेगाव रसायन या संघाच्या बाबतीत पाहायला मिळत नाही. स्पर्धेतील पूर्ण पारदर्शकतेत ते प्रत्येक खेळाडूला न्याय देत असतात. शेवटचं षटक विजयासाठी 50 करायचे आहेत. स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय, परंतु चेंडू हा सुरक्षित आहे. निर्धाव चेंडू आला. आणि आता मात्र 5 चेंडू बाकी आहेत. विजयासाठी 49 करायच्यात. 107 धावांचं भलं मोठं आव्हान होतं. हे शिवधनुष्य पेलणं थोडंसं कठीण झालं MD वॉरियर्स टीमला. नक्की चुकलं कुठं. नो बॉल आलाय. MD वॉरियर्स खरं तर चुकलं कुठे, आत्मचिंतन करावं लागेल. पहिल्या सत्रामध्ये झालेली सुरुवातीला खराब क्षेत्ररक्षण, जे 4 झेल सुटले गेले. बारक्या कांबळेला मिळालेले जीवनदान, ओमकार पाटीलला मिळालेलं जीवनदान, ओमकारला 2 आणि बारक्याला 3 असे जीवनदान मिळाले. आणि त्यामुळेच त्या 2 खेळाडूंमध्ये 100 धावांची भागीदारी सुद्धा होताना पाहिली. त्यानंतर बारक्या कांबळेंनी 15 मध्ये 48 केल्या होत्या आणि ओमकारने 50 केल्या. आणि त्याच धावा खऱ्या त्यानं दुसऱ्या सत्रामध्ये अतिशय जड आणि मागण्या ठरल्या. कारण सेकंड इनिंग मध्ये जेव्हा तुम्ही धावसंख्येचा पाठलाग करता तेव्हा एकीकडे तुम्हाला तुमची विकेट सुरक्षित ठेवायची असते आणि एकीकडे तुम्हाला
तुमचं टार्गेट पूर्ण करायचं असतं. अशा परिस्थितीमध्ये हे दुहेरी मनस्थ अवस्थेमध्ये इथे मात्र एम डी वॉरियर्स टीमचे खेळाडू थोडेसे दडपणाखाली राहिले आणि त्यामुळेच की काय 107 धाबा या निघताना थोडंसं मात्र असह्य झालं. परंतु 96 धाबांचा पाठलाग होताना आम्ही KDH वाघिलीवाडा संघाच्या त्या खेळाडूंना पाहिलाय. सुरेश पाटीलने ते करून दाखवताना 1 लाख रुपयाहून अधिक बक्षीस त्याला मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपामध्ये मिळाले होते. हे सर्व झालं होतं. औपचारिकता शिल्लक आहे 3 मध्ये 46 करायचे आहेत. हेलिकॉप्टर लुक दिलाय, सरळ चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे ज्याच्या वज्रमुठीमध्ये हा चेंडू कैद होतोय आणि एम डी वॉरियर्स संघाचा आणखी एक खेळाडू तंबूच्या आश्रयाला जात असताना विघ्नेश ज्याचं नाव आहे, बाम म्हणून या नावानं प्रसिद्ध असणारा हा विघ्नेश कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय 24 लाईव्ह इव्हेंट्स. यावेळचा चेंडू स्ट्रेट टू बॉलर खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑनला उडालेला झेल तू चल मैं आया. खेळाडू क्रमांक 6 एम डी वॉरियर्सचा हा 6वा खेळाडू झालाय झेल बाद. लीगचा जल्लोष भारी क्रिकेटच्या मैदानात रंगली लढत सारी. रायगड प्रीमियर लीगचा जल्लोष भारी क्रिकेटच्या मैदानात रंगली लढत सारी. रायगडच्या मातीचा जोश अपार. रायगड प्रीमियर लीग नाव दम. सर हा सामना जवळजवळ अगदी एकतर्फी होताना पाहायला मिळाला. तर इथे मात्र या स्पर्धेमध्ये अंतिम 16 मध्ये जाणारा 14वा संघ सापडला आणि त्या संघाचं नाव आहे सोनाई 11 तळेगाव रसायनी, अर्थात सचिनजी तांडेल व समीरजी तांडेल संघ मालक आणि यांचा हा संघ आजच्या या दिवस रथकालीन फॉर्मॅटमध्ये 7व्या दिवसातील हा 14वा संघ ठरला. या स्पर्धेचा जो अंतिम 16 मध्ये क्वालिफाय होत असताना खेळाडूचे अभिनंदन आपण करूया. सर्व खेळाडूंचे अभिनंदन केलं जातं आणि स्पेशली थँक्स टू एम डी वॉरियर्स संघाचे मनपूर्वक आभार व्यक्त केले जातात की ज्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आणि खूप चांगला खेळ करण्याचा अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ज्यांनी प्रयत्न केला त्याबद्दल त्यांचं विशेष कौतुक. सामन्याचा निकाल आमच्यापर्यंत येतोय. सामना जिंकला गेला तो म्हणजे सोनाई तळेगाव रसायनी संघानं. खरं तर पाहायला गेला तर मॅन ऑफ द मॅच 2 खेळाडू त्या रेसमध्ये आहेत. एकीकडे पाहिलं तर एकाने 15 मध्ये 48 केलेत, परंतु 20 मध्ये 50 करणारा ओमकार पाटील, कांचनजी बरोबर ना, ओमकार पाटील हा ठरलाय मॅन ऑफ द मॅच. या सचिनजी तांडेल यांच्या वतीनं ओमकार पाटील साठी 5,000चं कॅश प्राइज झालंय. तसेच बारक्या कांबळेसाठी सुद्धा 5,000चं कॅश प्राइज झालं.